आनंदवलीतील नवशा गणपती रोडवर खडी घेऊन जाणारा डंपर जात असताना अचानक रस्त्याचा मोठा भाग खचलाय। सुमारे 10 फूट खोल खड्डा पडल्याने डंपर थेट त्यात अडकलाय। सुदैवाने या घटनेत चालकाला कोणतीही दुखापत झाली नाहीये, मात्र डंपरचं मोठं नुकसान झालंय। तो बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागणार आहे। डंपर खड्ड्यात अडकल्याने या मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झालाय। रस्ता अचानक खचल्याने शहरातील रस्त्यांच्या कामांवर आणि देखभालीवर प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा निर्माण झालंय। रस्ता नेमका कशामुळे खचला याची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी, तसंच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होते। मी नाशिकच्या नवशा गणपती या परिसरात आहे। जर आपल्या मागे बघू शकता, थोड्याच वेळपूर्वी एक घटना घडलेली आहे। या खड्ड्याच्या मधोमध एक बंपर आता या खड्ड्यात दिसून येत आहे। आपण जर बघू शकतो किती मोठा खड्डा झालेला आहे। या ठिकाणी बंपर मध्ये जे खडी होती ते देखील या ठिकाणी रोडच्या आवारात पडलेली आहे। ज्या भागामध्ये आता नाशिक महापालिकेमध्ये नाशिक शहरामध्ये कुंभाचं जे काम चालू आहे, त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी जे कामं करू राहिले त्यांना पण आता आयुक्त मॅडमने ताकीद दिले की कुंभाच्या अगोदर आपले कामं पूर्ण झाले पाहिजे। पण ट्रॅक्टरने किंवा ट्रकने जो माल वाहण्यापेक्षा ते हायवा जो आहे त्या गाडीने ते माल वाहतात ते, कारण जेणेकरून त्यांचा पण लोड असा आहे की तो कमी झाला पाहिजे, म्हणून त्यांनी इकडनं जी वाहतूक केली ती चुकीच्या मार्गाने झाली आहे। आणि हा कॉलनी रोड आहे, तर हा नवशा गणपती जाणार हा एकमेव रस्ता असा आहे आणि जेणेकरून कुठली जीवितहानी झालेली नाहीये, की तेच आम्ही दुर्भाग्य समजतो, त्याच्या काही कुणाची जीवितहानी झाली नाही। पण याच्यात थोडंसं लक्ष घालणं खूप गरजेचं आहे, कारण आम्ही महापालिकेला असं मागणी करतोय की आमच्या ज्या कॉलन्या आहेत, काही प्रभागाचे काही रस्ते आहेत, तुम्ही महापालिकेने एक लक्ष घातलं पाहिजे। काही कॉलनी रस्त्यांना सुद्धा तुम्ही लक्ष घाला, कारण श्रीहस्त कुंभमेळ्यामध्ये फक्त त्यांनी मोठे मोठे रस्ते धरलेले आहे कुंभमेळ्यामध्ये, पण जनतेकडे तुम्ही लक्ष घाला की जनता सुद्धा आपल्या नाशिक शहरामध्ये राहते। तुम्ही बाहेरच्या लोकांचा विचार करू नका, आपल्या नाशिकच्या जनतेचा विचार तुम्ही करा। काही नाही साहेब, रस्त्याने जात होतो, रस्ता एकदम जसा आहे ना इथं खाली दिसतोय असाच पूर्ण रस्ता होता। गाडी चालली होती, गाडी 20च्या स्पीड नव्हती, गाडी जोरात पण नव्हती, 3ऱ्या गिअरवरती गाडी होती आणि डायरेक्ट ब्लास्ट झाला आणि गाडी पूर्ण पाठीमागून बसून गेली। मी बघत होतो, पुढं बिल्डिंग दिसत होत्या, रस्ता दिसत होता, काही सेकंदामध्ये मला डायरेक्ट ढग दिसत होतं, बाकी काहीच दिसलं नाही। आणि डायरेक्ट गाडी बघितली आणि गाडी फक्त काही लोड पण गाडीत नव्हता, गाडी पासिंग इतका लोड होता, फक्त 4 ब्रास लोड होता गाडीमध्ये आणि गाडी पूर्ण खाली खड्ड्यामध्ये बसून गेली।